नमस्कार मित्रांनो, सागरेश या चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत आहे। महाकुंभ मेळा 2025 जो काही आहे त्यामध्ये नागासाधू आलेले आहे, त्यामध्ये शाही स्नान चालू झालेलं आहे, त्यामध्ये जे काही शोभायात्रा आहेत आखाड्यांच्या त्या सुद्धा चालू आहेत। पण या सर्व गोष्टींमध्ये महाकुंभ मेळ्यात आता सध्या एक व्हायरल व्हिडिओ आहे, तो म्हणजे सुंदर साध्वीचा जो काही व्हिडिओ व्हायरल होतो त्या व्हिडिओमध्ये काही ती साध्वी आहे का, ती साध्वी आहे तर त्याच्या अगोदरचा जो काही तिचा इतिहास आहे त्यामध्ये ती इंस्टाग्रामवरती काही तोकड्या कपड्यामध्ये तिचे व्हिडिओ आहेत हे पाहिल्यानंतर ते आता ट्रोल केले जाते। यामध्ये काही आपले शंकराचार्य आहेत धर्माचे, हिंदू धर्माचे, काही स्टेटमेंट दिलेलं आहे। तर या सर्व गोष्टीचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि यामध्ये योग्य काय आणि अयोग्य काय हेही आपण पाहणार आहोत। कुंभमेळा 2025 हा 144 वर्षानंतर येतो। यामध्ये भरपूर असे नागा साधू आलेले आहेत, साधू संत आलेले आहेत, यामध्ये आखाड्यांचे शोभा प्रदर्शन यामध्ये चालू झालेलं आहे, यामध्ये शाही स्नान चालू झालेलं आहे। पण एक व्हिडिओ 13 जानेवारीला जो काही व्हायरल झाला तो व्हिडिओ होता सुंदर अशा एका साध्वीचा। त्यावेळेला पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही साध्वी कशा झाला, तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी 2 वर्षापासून साध्वी झाले। आपण तो पहिल्यांदा व्हिडिओ पाहूया। महामंडलेश्वर की शिष्या हूँ, तो मैं देख रही हूँ आप इतनी मतलब सुंदर हैं, तो कभी ऐसा मन नहीं करा साध्वी जीवन छोड़ के और आगे करने का? मुझे जो करना था वो छोड़ के मैंने ये वेश धारण किया है। तो ऐसा क्यों, ऐसा मतलब क्या था कि साध्वी जीवन में क्या आपने सोचा कि साध्वी सुकून? तो अभी कितनी उम्र होगी आपकी? मेरी 30। तभी कितने समय से आप मतलब साध्वी? पिछले 2 साल से। प्रथमतः हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की त्या साध्वीने स्वतः सांगितलं आहे की मी 2 वर्ष अगोदरपासून मी साध्वी आहे असं तिनं स्पष्ट सांगितलं आहे। आता आपण पहिल्यांदा तिचा वैयक्तिक परिचय बघू। तिचं नाव आहे हर्षा रिचाटिया। तिचा जन्म हा झाशीमध्ये झाला आणि तिचं जे काही पालन पोषण, शिक्षण वगैरे जे काही मॉडेलिंग केलं तिनं ते भोपाळमधून सुरू केलं, म्हणजे अशी तिची वैयक्तिक माहिती आहे। या सर्व गोष्टींमध्ये जर बघायला गेलं तर ते हर्षा जे आहे तिनं खोटं बोललं, यामुळे खरं तर सगळ्यांच्या भावना दुखवलेल्या आहेत। हे खरं तर मेन कारण हे आहे, पण आता ट्रेंड दुसऱ्या गोष्टीमुळे ती होते। साध्वी ही सुंदर आहे त्यामुळे खरं तर ट्रेंड होते आहे। यामध्ये तिनं सांगितलं की मी 2 वर्षापासून साध्वी झालेली आहे वगैरे तिनं स्वतः सांगितलं। तर याचं बघता तर नोव्हेंबर महिन्यामध्ये 22 तारखेला किंवा 24 तारखेला तिनं स्वतः इंस्टावरती सांगितलं आहे की 22 नोव्हेंबर 2024 ला ती बँकॉकला एका लग्न समारंभात होस्टिंगसाठी गेली होती आणि 24 नोव्हेंबर 2024 ला म्यानमारमध्ये एक होस्टिंग कार्यक्रमात ती होस्टिंग करत होती। तर तिचा तो व्यवसाय आहे त्यामुळे ती करत असेल, पण ती 2 ते 3 महिन्यापूर्वी म्हणजे नोव्हेंबर महिन्यात ती करत होती आणि तिनं सांगितलं की मी 2 वर्ष झालं मी साध्वी झालेली। आणि मुळात हा सर्व गोष्टी ही व्हायरल होईल असं तिलाही वाटलं, पण ही गोष्ट व्हायरल झाल्यानंतर तिनं स्वतःच हे स्टेटमेंट बदललं। तिनं स्पष्टपणे आता सांगितलं आहे एका इंटरव्ह्यूमध्ये, बऱ्याच जणांनी ह्या चर्चेचा विषय झाल्यानंतर बऱ्याच जणांनी तिचे इंटरव्ह्यू घेतले, तर माध्यमांशी बोलताना तिने सांगितलं की मी साध्वी नाही, असं स्पष्टपणे तिनं सांगितलं आहे। मी साध्वी नाही आणि मी साध्वी होण्यासाठी तिथं दीक्षा घ्यायसाठी गेली होती। मी दीक्षा घेतलेली नाही, पण आचार्य महामंडलेश्वर स्वामी श्री कैलाशनंद गिरीजी महाराज निरंजन आखाडा जो काय त्यांच्याकडून ती शिष्य आहे त्यांची, असं तिनं सांगितलं। तिनं गुरुजींना पण विचारलं की मी दीक्षा घेऊ का, संन्यासी होऊ का किंवा साध्वी होऊ का, तर गुरुजींनी पण त्यांना सांगितलं, स्वामीजीने त्यांना सांगितलं की तुमची जी काही जीवन पद्धती आहे ती जगा, तुम्ही जगून घ्या आणि मग तुम्हाला जे योग्य वेळ येईल त्यावेळी मी तुम्हाला सांगतो, असं तिनं माध्यमांशी बोलताना सांगितलं। आता या गोष्टीमध्ये ट्रोल केलं जातंय, ते खोटं बोलली, खरंच ही गोष्ट चुकीची आहे, तिनं खोटं बोलायला नाही पाहिजे होतं। सर्व गोष्टीत गोंधळ अशा गोष्टीचा झाला होता। तिची जी वेश परिधान तिनं केला होता आणि तिच्या ज्या जटा वगैरे त्या ज्या होत्या त्या पाहिल्यानंतर सर्व वाटत होतं की ती एखादी साध्वी आहे म्हणून। तर यावेळी एखाद्या पत्रकाराने तिला विचारलं सुद्धा की या जटा खऱ्या आहेत का, तर तिने सांगितलं काही खरे आहेत आणि काही खोटे आहेत असं सुद्धा सांगितलं। तर तिच्या डोळ्याबद्दल विचारलं तर तिनं डोळ्याला लेन्स लावलेले आहेत, तिला काहीतरी दिसत नाही वगैरे असं तिनं सांगितलं, त्यामुळे लेन्स लावले आहेत। म्हणजे एक आकर्षण जे काय आहे ते तिनं तिथं सुद्धा जोपासलेलं आहे, खोट्या जटा वगैरे तिनं त्या लावलेल्या आहेत, तिथं सुद्धा तिनं तेच म्हणजे टिकटॉकचं जीवन तिथं सुद्धा आणलेलं आहे असं बघायला मिळते। पण हे सर्व जे वागताना एखाद्या धर्माला टार्गेट लोक करतात, असं काही होऊ नये हीच गोष्ट यामधून खरं तर होती। पण यामध्ये आता बऱ्याच जण असे सुद्धा ट्रोल करतात की ती अगोदर तिचं जे जीवन होतं, इंस्टाग्रामवर आपण काय तिचे व्हिडिओ बघितल्यानंतर साईटवर बघू शकतो की ते तोकडे कपडे वगैरे घालते। तर यामध्ये जे काही ट्रोल करतायत त्यांना एकच सांगावंसं वाटतंय की परदेशातून जे काही फॉरेनर्स येत आहेत ते फॉरेनर्स आल्यानंतर इथं जे काही आपल्या गळ्यात टाळ मृदुंग वगैरे घेतात आणि ते वाजवतात, हरिनाम जप करतात, श्रीनामाचा जप करतात, त्यावेळेला आपण कौतुकाने त्यांचे व्हिडिओ करतो, तेच व्हिडिओ व्हायरल करतात हीच लोक आणि त्याबद्दल सांगतात सुद्धा की बघा परदेशी लोकांना, फॉरेनर्स लोकांना आपला धर्म, आपल्या परंपरा, आपलं कल्चर किती चांगलं वाटतंय असं लोक ही सांगतात आणि हेच लोक म्हणतात। आणि त्यांचं कल्चर आपण बघितलेलं आहे की काय आहे,
त्यांचं कल्चर असं आहे की त्यांना नवरा बायकोचा असा कन्सेप्ट नाही, किती कोण पुरुष कोणासोबत काय असं कुठेही काय नाही त्यांचं, म्हणजे त्यांना कल्चर नसल्यासारखं आहे तिथं. खरं तर त्यांचं कल्चरच वेगळं आहे, ते आपल्या कल्चरशी मॅच होऊ शकत नाही. तर ते आल्यानंतर आपला अभिमान वाटतो, त्यांचा इतिहास पाहिला जात नाही. पण या हर्षाचा इतिहास पाहिला जातो की फक्त तिनं तोकडे कपडे घातले आणि आता ती साध्वी होणार आहे किंवा साध्वी होऊ इच्छिते, याबद्दल तिला ट्रोल केलं जातं. ही गोष्ट चुकीची वाटते, कारण तुम्ही बाहेरच्या परदेशांचं अगदीच चांगलंपणे स्वागत करताय की ते आले म्हणून, आणि मग जर आपल्याच देशातील एखादी स्त्रीला जर वाटत असेल मी साध्वी व्हावी किंवा ती त्या विचारानं प्रेरित होऊन अजूनही ती साध्वी झालेली नाही म्हणून सांगते पण येऊ शकते, तर आपण ट्रोल असं करणं हे खरं तर ही गोष्ट चुकीची आहे. तिनं खोटं बोललं याबद्दल समर्थन कोणच करणार नाही, की खोटं नाही बोलायला पाहिजे होतं. आणि एक तर तिथं आल्यानंतर सुद्धा ती थोडं अजूनही त्या फॅशन मध्येच ती अजूनही राहते. तर या सर्व गोष्टीमध्ये काही स्वामीजी सुद्धा आहेत की त्यांनी सुद्धा या गोष्टीवरती प्रश्न उपस्थित केलाय की हे चुकीचं आहे, हे अयोग्य आहे असं सांगितलंय. हे सांगताना पत्रकारांनी त्यांना विचारलं की एक मॉडेल आहे, ती मॉडेल एका रथात बसली, शोभायात्रा त्या रथात बसली त्या आखाड्याच्या, आणि तिने ती फिरत होती, तिने शाही स्नान केलं, अमृत स्नान केलं, तर हे योग्य आहे का, स्वामींना विचारलं. त्यावेळेला शंकराचार्य जे अविमुक्तेश्वरानंद आहेत स्वामीजी, त्यांनी त्यावेळेला सांगितलं की आपल्या धर्मात, आपल्या या ज्या आखाड्यामध्ये जिथं काही साधू येतात, जे काही आखाड्याचं आहे त्यामध्ये सुंदरता नाही, तर यामध्ये तुमचं हृदय किती चांगलं आहे हे पाहिलं जातं. सुंदरता ही मायने राखत नाही, कारण इथं भरपूर असे नागासाधू येतात, संत येतात, तर ते कितीतरी तोंडाला असं राग त्यांनी फासले असते, त्यामुळे सुंदरतेकडे कोणाचं लक्ष नाही, सुंदरता इथं मायने राखत नाही असं त्यांनी हे सांगितलं. त्यामुळे ते सुंदरतेकडे जाऊन प्रभावित वगैरे होण्याच्या काही गोष्टी इथं होऊ नयेत असं सुद्धा त्यांनी संदेश दिला आहे. यानंतर माध्यमांनी असं सुद्धा त्यांना विचारलं की जी साधू आहे, साध्वी झालेली आहे, तिनं सांगितलं की मी साधूही नाही, पण माझी इच्छा आहे तसं होण्याची, म्हणून मी भगवा द्वेष परिधान केलाय किंवा ते जटा वगैरे असं काहीसा प्रश्न पत्रकारांनी माध्यमांनी त्यांना विचारला. त्यावेळेला या प्रश्नाचं उत्तर देताना अविमुक्तेश्वरानंदांनी असं सुद्धा सांगितलं की अजून साध्वी झालेली नाही, होणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा काय घ्यायचा, म्हणजे जर असं सुद्धा त्यांनी म्हटले की एखाद्या माणसाला पोलीस व्हावं वाटते पण मी झालेलो नाही, पण मी पोलिसांचे कपडे घालून फिरणार आहे, असं काहीच त्यांनी एक उदाहरण दिलं. मग तुम्ही ते परिधान का करताय, ते कपडे परिधान करताय किंवा ते जटा किंवा ते रथात बसणं हे परिधान करणं खरं तर चुकीचं आहे, किंवा त्या आखाड्यांनी तर असं मार्गदर्शन करू नये किंवा अशा गोष्टींना सपोर्ट करू नये, नाहीतर ही अशीच अवस्था चालत राहील, असं सुद्धा त्यांनी या गोष्टीचा विरोध तिथं नोंदवलेला आहे. तर या सर्व गोष्टी होत आहेत. तसं पाहायला गेलं तर अविमुक्तेश्वरानंदांनी जे काही गोष्टी मांडल्या त्या सुद्धा अगदी योग्यच आहेत, कारण जर अजून इच्छा आहे, अजून झालेली नाही, तर त्या आखाड्यामध्ये त्यांनी रथात वगैरे जाणं, कुंभमेळ्यात येण्याची सर्वांनाच परवानगी आहे. कुंभमेळ्यात आल्यानंतर सर्व जिथं पाप पुजण्यासाठी येतात किंवा पुण्य कमवण्यासाठी येतात, काही लोक तिथं ते पाहण्यासाठी येतात, नागासोद येतात, सर्व येतात. भरपूर असा आपल्या हिंदू धर्मातला मोठा असा हा उत्सव आहे. प्रयागराज पाहण्यासाठी तिथं माणसं येतात, तिथं नदीत स्नान करण्यासाठी येतात, सर्वांना तो अधिकार आहे. पण यामध्ये तफावत ही वाटते की एखादी सेलिब्रिटी आहे म्हणून त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते का, असं सुद्धा प्रश्न इथं आता ट्रोलर्स विचारतायत. कारण जर ती साध्वीच नसेल तर त्या रथामध्ये गेली कशी, किंवा असे प्रश्न भरपूर उपस्थित राहतात. तर या सर्व गोष्टीवरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत, आणि ही गोष्ट खरंच योग्य आहे की अयोग्य आहे, आणि धर्माच्या जर बाजूने पाहायला गेलं तर या गोष्टी योग्य आहेत का अयोग्य आहेत, या सर्वाबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्याही आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि बाकी हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा, आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशीच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील.